मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन मतदान होणार आहे। तत्पूर्वी माजी नगरसेविका 152 या ठिकाणाहून परत एकदा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत। काय सांगाल, पुन्हा एकदा तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहात आणि प्रतिसाद कसा आहे, काय सांगाल? भारतीय जनता पार्टीचे आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ, आमचा देवा भाऊ आणि आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, आमच्या सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी यांच्या आशीर्वादाने मला पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमधून 152ची उमेदवारी मिळालेली आहे। तर मी त्यांचे मनापासून आणि आभार मानते। त्याचबरोबर आज मैदानात उतरणं म्हणजे मी गेली 5 वर्ष नगरसेवक असताना काम करतच होते, परंतु आमचा कार्यकाळ संपल्याच्या नंतर सुद्धा आम्ही त्याचप्रमाणे कार्यक्रम करत होते। आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते कोरोनाच्या काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एकूण एक कार्यकर्ता काम करत होता आणि आज हेच आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून सेवक म्हणून आम्ही काम करतोय आणि आजही सेवा करण्याचीच आमची इच्छा आहे। याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं की 152 प्रभागामध्ये पुन्हा एकदा कमळ उगवणार आहे? नक्की 100% पुन्हा एकदा। गेल्या वेळेस सुद्धा 25 वर्षानंतर कमळ आलं होतं आणि ह्या वेळेस सुद्धा इथे कमळच येणार आहे। आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, चेंबूर विधानसभेमध्ये आम्ही 4 जागेवर कमळ निशाणी आमच्या महायुतीची एकदा आमचे आमदार काटे साहेब यांची सून आमच्या 5ही उमेदवार विजयी होतील आणि परत एकदा चेंबूर विधानसभा ही कमळ फुलवेल। तुम्हाला एक चॅलेंज असं काय वाटतं का 152 वॉर्ड मध्ये तुम्ही उभ्या आहात? मी चॅलेंज कोणाचं काही करत नाही, मी फक्त माझं सेवा करण्याचं काम करते। आवाज इंडिया।